सुस्वागत मित्रांनो, मी आहे सानिका आणि या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण बोलणार आहोत मम्माज घर म्हणजे मम्मी का लड़का हूं मैं। तेच मम्मीचा लाडका पप्पू आणि पप्पूची मम्मी यांच्याविषयी, म्हणजे अर्थातच आपली किर फॅमिली। काटाकीर तर आपणच करणार आहे, काय पण म्हणा। आणि सगळ्यात पहिले तर ही फॅमिली माझ्या डोळ्यात कशी टोचली, म्हणजे डोळ्यासमोर कशी आली ती सांगते। माझ्या व्हिडिओमध्ये यांचा एक व्हिडिओ रेकमेंडेशनला आला असाच, आणि त्याचं टायटल होतं ॲम्ब्युलन्स इमर्जन्सी, शुभांगी केअर इन ICU। आणि त्यानंतर ना ICUची जी वेगवेगळी सिरीज माझ्या समोर आल्या त्यांच्या चॅनलवर, एवढे सारे हे सिरीज जे दिसले हाय काय म्हणावं। आणि त्यानंतर ना आपल्या पप्पू दादानं काय मस्त ॲम्ब्युलन्स ते ICU पर्यंतच्या रस्त्यापर्यंत जे ॲस्थेटिक शूट केलाय ॲम्ब्युलन्सचा आणि त्याच्या रस्त्यांचा, काय म्हणावंच त्याला तरी। म्हणजे पप्पू दादा आणि त्यांची फॅमिली एक नंबर, म्हणजे मजेत आहेत एकदम, असं की कुठंतरी फिरायलाच चालले त्या ॲम्ब्युलन्स मधनं काहीतरी। कुठे चालला पण गोव्याला? गाडी बघितली का, कोणती गोव्याची गाडी आहे? तिथंच काहीतरी खायचं आहे, सुरू आहे असं काहीतरी। बघा दही आणि काय काजल, वेज कोल्हापुरी आणि रोटी रोटी आहे काय, मस्त आहे ना रोटी, हवा नंतर। म्हणजे जे गांभीर्य आहे सिच्युएशनचं ते खरंच असं कुठंतरी गायब गेलंय। असं काय गांभीर्य असणार, कारण जो हा हातात असलेला कॅमेरा शूट करताना तोच तर सर्वच आहे, त्याच्याशिवाय काही होऊच शकत नाही ना। सगळ्या सिच्युएशन मध्ये तो असा ब्लॉग साठी बाहेर आलाच पाहिजे आणि येतोच। आणि हे सगळं करून पण दादा आपले कसे म्हणतात तरी काय, जीव आहे तर सर्व आहे मम्मी, बरोबर। गांभीर्य आणि भीती ते पण आजकालच्या ब्लॉगर्स मध्ये थू हे तरी कधी होऊच शकत नाही। ते तरी ब्लॉगर्स आहेत, ब्लॉगर्स ह्या सिच्युएशन मध्ये असलं काही मनात ठेवत नाहीत किंवा आणत नाही। त्यांना फक्त ब्लॉग करणं हाच त्यांचा धर्म आहे, आणि तो त्यांनी एकदम एका पायावर उभा राहून करतात। आणि त्याच्यावरती आजकालचं तर हे नवीनच आहे, म्हणजे ब्लॉगिंग आणि त्यांच्या व्ह्यूज साठी करतात, त्यांच्या मनाच्या शांतीसाठी करतात, आणि वरती हे आणि बोलतात। आणि व्हिडिओ करणं काय माहिती का, एक राहतं आपलं सर्व राहतं की आपण आठवण राहते, असं काय आपण बाकीच्या गोष्टी आम्ही आवडीने करतो, पण हे गोष्टी एवढ्या आवडीने पण करतो कशी आठवण राहते ना सर्व गोष्टीची। तुमचं आता पचवून घ्यायलाच लागणार आहे। श्राद्ध बघितलंय तर मग आता ॲम्ब्युलन्स आठवणीसाठी करूच शकता तुम्ही, असं बोलता पण येणार नाही, कारण आधीचे पराक्रम एक लोकांचे एवढे भारी आहेत। म्हणजे आता आठवणीसाठी श्राद्ध व्लॉग करायचे, आणि त्याच्यानंतर ना आजारी पण जरी आपण पडलो असलो तरी पण ते आजार पण आठवणीत ठेवण्यासाठी, आपण त्या सिच्युएशन मध्ये कसं व्लॉगिंग करत होतो ते लक्षात ठेवण्यासाठी, त्या आठवणींसाठी आपण कसं टेन्शन मध्ये होतो काय होतो, त्या आठवणींसाठी आपल्याला ॲम्ब्युलन्स व्लॉग पण करायची गरज पडली। काय तू राव, मला ते श्राद्ध व्लॉगच्या वेळेला पण एकच क्वेश्चन पडलेला, आणि तोच आता पण पडलाय। तुम्हाला जर एवढंच आठवणीसाठीच व्लॉग करायचे असतात तर मग ते तुमच्यापर्यंतच ठेवा ना, जगाला दाखवत व्ह्यूज का कमवता आणि त्याच्यावर पैसे पण कशाला कमवता। तुमच्या ह्याच्यात अक्षरशः इतके सारे व्हिडिओज आहेत फक्त आणि फक्त ICU मधले आणि आजारी पडलेले, तुम्ही यातलं काय सांगताय लोकांना, कसं आजारी पडायचं ते। तर आपल्या अशा गोड आणि गोंडस पब्लिकची किती दिवस अशी सिंपती गोळा करून आपलं स्वतःचं चॅनल चालवणार आहेत ही लोक, खरंच माहित नाही। आणि किती दिवस असे वेगवेगळे ब्लॉग्स लोक पण बघत राहणार आहेत, आणि स्वतःची सिंपती असं उधारपणे न कळता पण त्यांना व्ह्यूज मध्ये पैसे देऊन जाणार आहेत। तर आता या व्हिडिओ नंतर ना मी आता यांच्या जरा चॅनलची पण अशी जरा व्यवस्थित माहिती देते। तर हे लोक आहेत एक आत्ताचे नाही तर 6 वर्ष अगोदर, तुम्ही विचार करू शकता 6 to 7 years अगोदर, 6 वर्षा आधीपासून आपल्या ह्याच्यात आहे, तरी पण हे नाव कळलंय की 1 वर्षापासून आपल्या ह्याच्यात आपण काय दाखवतो आणि काय लावून ठेवलंय हे। तर आधी हे चॅनल होतं शुभांगी खीर यांचं, आणि याच्यावर अपलोड व्हायचे किचनचे व्हिडिओज, आणि त्याच्यानंतर ना ह्या चॅनल मध्ये आला त्यांचा मुलगा, आणि त्यानंतर ना हे चॅनल कन्वर्ट होऊन झालं व्लॉगिंग चॅनल झालं, कारण की
मम्मी का लड़का हूँ मैं. या कारणामुळे झालं. मग आता व्लॉगिंग चॅनल तर चालायलाच पाहिजे ना. तर यांनी व्लॉगिंग चॅनल चालवण्यासाठी एकदम भारी फंडा काढला. त्यांनी दर 6 महिन्याला एक घर चेंज केलंय अक्षरशः. म्हणजे आहे ना, प्रत्येक 6 महिन्यानंतर ना 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 घरं प्रत्येक 6 महिन्याला यांनी चेंज केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना हा तर पहिला फंडा झाला. आणि दुसरा फंडा म्हणजे घर आवडलं नाही म्हणून व्हिडिओ, घराची आठवण येत्या म्हणून व्हिडिओ, घर शिफ्टिंग म्हणून व्हिडिओ, असं करत एकावर एक 10 ते 15 व्हिडिओ तरी असे तोंडाला पाठ होण्यासारखे टाकायचे एकावर एक. झालं कॉन्टेंटच कॉन्टेंट. आता तरी यांचे घर बदलता आले, व्हिडिओ सारखे बघून असं वाटायला लागले की यांनी घर नेमकं राहण्यासाठी बदलतात त्या कॉन्टेंटसाठी आणि व्ह्यूजसाठी. तर आता बोलूया आपल्या व्हिडिओचा मेन कॅरेक्टर असं मला वाटलेलं कारण नसलेल्या अशा व्यक्तीकडे. तर हे दादा त्यांच्या सगळ्या व्हिडिओचे स्टार आहे. कारण की दादांना काय येत नाही असं नाही, त्यांनी सगळंच करून बसतात. दादा रिअल इस्टेटचा बिझनेस करतात, दादा फिटनेसचे टिप्स देतात, दादा बॉडी बिल्डिंग करतात. यही नहीं, अभी और सुनिए. दादा मॉडेल पण आहे. आणि दादा डान्स पण करतात. तर यांचा डान्स बघितल्यावर मला हे खरंच कळलं की पप्पू का डान्स चांगला करत नाही. आणि दादा तुम्ही तुमचा किचन पासून ते व्लॉगिंग पर्यंतचा प्रवास एकदम भारी दाखवलाय. खरं पण दादा तुम्ही तुमचा इथं पासूनचा ते इथपर्यंतचा प्रवास तो तेवढा दाखवायचा राहिलाय आमच्या पब्लिकला. व्ह्यूजसाठी तो पण दाखवा, जसं ॲम्ब्युलन्ससाठी केलेला तसंच सेम. आणि एक लास्टचं, तुमचं घर आहे ना यावेळचं खूपच उंचावर आहे. मी जरा असं ब्लॉगमध्ये तुमच्या पाहिलं तर आहे ना एकदम आहे ना खिडक्या घराच्या एकदम बंद ठेवत जावा. कारण की हवेच्या वेगाने किंवा काय थोडे तुमचे राज जे आहेत ते असे सोडून जातील. त्याच्यामुळे आधी वाटायचं की आपला पप्पू हाच एकदम आहे ना बडबड करणारा आहे, एकदम असा एनर्जेटिक वाटतो ब्लॉगमध्ये, तर तोच सगळं करत असेल. कारण की आपल्या काकू कशा एकदम अशा भोळ्या, एकदम अशा साजूक तुपातल्या असल्यासारख्या आहेत, एकदम गोड अशा. एकदम असं जबरदस्तीने तिथं बसवल्यासारखं त्या अशा बसलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर फक्त असे काही शब्द तोंडातनं बोलत असतात, जसं की नाही, त्यानंतर हा बरोबर एवढंच बोलतात. त्यात काकू टायटल मध्ये टाकतात काय तर पप्पू हा जबरदस्ती करतो त्यांना व्हिडिओ करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ मध्ये तरी काय वेगळंच असतं दाखवलेलं. मी इकडे उलटा मी तुम्हाला सांगतो, मी शूटिंग अलाउड नाही करत मम्मीसाठी आणि मम्मीकडे मला फोर्सफुली शूट करायला लावते. तर कोणतीही गोष्ट असू दे, ती ॲम्ब्युलन्स मध्ये असू दे किंवा काही असू दे. काकू आणि काकू अहो तुम्ही तरी टीव्हीवर पण आलाय, तेवढे इंटरव्ह्यूज दिले तरी पण असले चाळी करता. इंटरव्ह्यू वाले असं पण म्हणत होते की तुम्ही जेवण नाही शिकवत. तर आता मला ते खरंच वाटाले, कारण तुम्ही फक्त जेवणच शिकवत नाहीच पाहिजे, फक्त स्वयंपाक शिकवत नाहीत, फक्त करायला शिकवत नाही, तर तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये कसा व्हिडिओ करायचा, कसा ब्लॉग करायचा हे पण शिकवता तुमच्या मुलांना. म्हणजे खरा विलन तर आपल्या काकूच आहेत. म्हणजे काकू हे सगळं करून आणि वरती आणि बोलतात काय तर. मी तुम्हाला सांगतो, मी ॲम्ब्युलन्स मध्ये शूट नाहीच करणार होतो. मी माझं काय झालं तरी माझं शूट केलंच पाहिजे तू, असं मी त्याला सांगितलं. म्हणजे काकूंना शूट करत जा, म्हणजे त्यांच्या बरोबर सगळे जे ह्या सिंपतीतून किंवा ह्या व्ह्यूज मधून जे जे पैसे खर्च होतील ते काकूंच्यावरच तसे पण जाणार आहेत सोडा हॉस्पिटलमध्ये किंवा ह्याच्यावर. त्यामुळे काकूंना खरंच शूट करत जा. हो म्हणजे आता या व्लॉगच्या नशेमध्ये किंवा या व्ह्यूजच्या नशेमध्ये अरे लोक कुठल्या खराब
जाऊ शकतात, काहीच सांगता येत नाही. मध्ये होती ना तेव्हा पण मी त्याला डॉक्टर कडून बोलवून घेतलं. मम्मीने खालून मला बोलवून घेतलं. हा, खालून बोलवून घेतलं. मोठे डॉक्टर आले होते, मोठे. त्यांना सांगितलं माझा मुलगा बाहेर बसलेला आहे, 2 दिवस झाले, तो आतमध्ये आलेला नाही, त्याला पहिलं बोलवा, मला बघायचं आहे. मग पप्पूला बोलवलं, पप्पूला म्हटलं माझं शूट करणं झालं असं. म्हणजे या ब्लॉगचा नशा किंवा या व्हिडिओच्या व्ह्यूजचा नशा लोकांना इतका गेलाय, म्हणजे इतका चढलेला आहे अक्षरशः, की एवढ्या ह्या एजच्या लोक पण अक्षरशः म्हणजे स्वतःहून बोलवत आहेत डॉक्टरांना आणि सांगत आहेत की माझा ब्लॉग माझ्या पोरग्याला, बाहेर बसलेल्या पोरग्याला माझ्या आत पाठवा, म्हणजे तो मला शूट करेल आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ना त्याला थोडे व्ह्यूज येतील जास्त. कुठंपर्यंतचं विचार आहेत बघा आपल्या काकूंचे. म्हणजे इतका नशा कसा काय असलं चढलाय सगळ्यांनाच खरंच माहित नाही. आणि आता हे लोक जर एवढ्या थराला जाऊ शकतात, तर आम्ही तरी आता नवीन नवीन अंड्यातले बाहेर निघलेलो आहोत, आम्ही काय करणार मग? आणि अजून पण यांच्या चॅनलवर असे ब्लॉग येतच असतात ना प्रत्येक महिन्याला. आणि त्याच्यानंतर त्यांनी तरी एक प्लेलिस्टच व्यवस्थित करून ठेवल्या, SK नॉट वेल या नावानं. म्हणजे त्याच्यात सगळे आजारपणाचे काकूंचे सगळे व्हिडिओ त्याच्यात तुम्हाला भेटून जातील एकत्रच त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर नाही त्या व्हिडिओच्या टॉप सेक्शनला हा ॲम्ब्युलन्सवाला व्हिडिओ एकदम गाजत टाकलेला. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मी स्वतः आजारी असताना ह्यांचा आजारपणाचे हे व्हिडिओज मी पाहिलेले आहेत. त्यामुळे प्लीजच करा. आणि त्याच्यानंतर लाईक, शेअर आणि कमेंट हे करायला तरी कधीच विसरायचं नाही, पहिलं करूनच टाका. आणि केलं नसेल तर आता लगेच करा लाईक, शेअर आणि कमेंट हो. आणि त्यानंतर इथपर्यंत हा माझा व्हिडिओ बघितला असेल तर खरंच तुमचं सर्वांचं धन्यवाद. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, असंच काहीतरी चांगलं मजेशीर करून. तोपर्यंत बाय. चिमणेदार